हेलो हॅलो 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 मंडळी, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि जसं मी काल ऑलरेडी डिक्लेअर केलं होतं की आज कोणावर पॉडकास्ट येणार आहे, तर त्या व्यक्तीवर तर येणारच आहे, त्या कॅरेक्टरवर तर येणारच आहे, पण त्या व्यतिरिक्त अजून अजून 2 कॅरेक्टर्स त्याबरोबर जोडले गेले आहेत. कारण बाबा, किती गो बाई मी टुकार, किती गो बाई मी टुकार कडे हे लोक जातात ना लगेचच, भे भे मला असं बोलली, धन्नोरानी, बडी सयानी, बडी धंदेवाली, बचाव हमें बचाव, आणि हिला तर सगळीकडे घाणीत तोंड घालायचंच असतं. येते आपली बुचकळून घ्यायला स्वतःला. म्हणजे इतकी घाणेरडी आहे ना, इतकी घाणेरडी आहे ना, आणि सगळं काही घाण आहे ना खाजे. मी तुला काल पण बोलली आणि आता परत सांगते, सगळं काही आहे ना, सगळं काही, सगळ्या फसादची जड आहे ना तुझी दीदी आहे. आणि ते मी आज एकदम पुराव्यासहित स्पष्टीकरण देणार आहे. जसं एकदा तुम्हाला आठवतं मंडळी, लाव रे तो व्हिडिओ करून रेकॉर्डिंग लावली होती, तसं आज मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट्स दाखवणार आहे. आणि हे सगळे धंदेवालं आणि हे सगळं बोलणं आणि सो कॉल्ड बॉडी शेमिंग वगैरे, ह्यांचं हे जे आज जे काही मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते ना, जे तुम्ही स्वतः विचार करा, तुम्हाला कसं वाटेल, तुम्हाला कसं वाटेल, तर तू विचार कर आजपासून मावसाड, आणि तू काय केलंयस आणि तुझ्यामुळे सगळ्यांना काय भोगावं लागतंय. सगळ्यात घाण म्हणजे खरंच असं बदनसीब असेल ना, त्या बोंबाडच्या फॅमिलीचं बदनसीब हे आहे की बोंबाड त्यांच्या लाईफमध्ये आहे, आणि हिच्या फॅमिलीचं बदनसीबी ही आहे की ही त्यांच्या लाईफमध्ये आहे. आणि हिच्यामुळे सगळ्यांना काय काय ऐकावं लागतंय, भोगावं लागतंय. कारण अल्टिमेटली हिच्या पैशावरती गिळतायत ना करते लोक. हिजोडखाना ह्यांचा नवरा पण हिजोडा आहे, तर काय करायचं मग. असल्या बायकांना सहन करावं लागतंय, आणि अशा बायकांमुळे पूर्ण घराची वाताहत होते. सो सॅड मावसाड, सो सॅड. सो मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट्स दाखवणार आहे मंडळी, आणि त्याच्यावर आपण त्याच्यानंतर पॉईंट टू पॉईंट बोलू. म्हणजे त्या स्क्रीनशॉट्सवर नाही, त्या स्क्रीनशॉट रिलेटेडच जे काही काल खाजीने वगैरे बोलली आणि जे काही रडारड, तर तो त्यांचा कर्मा कसा आहे ते तुम्हाला त्या स्क्रीनशॉटवरनंच कळेल. आणि त्यानंतर ह्या काही कॉमेंट्स सुरू झाल्या. म्हणजे अगदी ही कम्युनिटी, बाय द वे ही कम्युनिटी मावसाडने टाकली होती 18 मार्च, ज्या दिवशी मी तिचं रेकॉर्डिंग दाखवलं होतं चड्डीचं, आणि तिचं संभाषण जे मला चड्डीनेच फॉरवर्ड केलेलं, तर ते मी प्ले केलं होतं. तर त्यावेळेला चिडून मावसाडने ही सगळी कम्युनिटी टाकली होती. आणि त्यानंतरच काही कॉमेंट्स यायला लागल्या. त्या आत्ता कालपर्यंत येत होत्या, खाजी रडायच्या आधीपर्यंत, मग त्या बंद झाल्या. पण मी बंद होणार नाही आहे, कारण मी गप्प असते, लिमिटमध्ये माझ्या विषयाशी धरून बोलते. तेवढं तुम्हाला तर माहितीच आहे की मी विषय सोडून बोलत नाही, जे दिसतं त्यावर बोलते. तर त्यानुसार मी जे दिसतं त्यावर त्या दिवसापर्यंत बोलत होती. पण अति झालं, मग अति तिथे माती, आणि मग मला कसं करायचं ते मी बरोबर करते. आणि त्यानंतर मग ह्यांच्या मुलांची मी काढायला सुरू केली, आणि मी जास्त काही बोलायचीच नाही. मी फक्त जे काही त्यांच्या व्हिडिओमध्ये दिसतं ते दाखवतात त्यावरूनच बोलायची. पण ह्यांचा कर्माच ह्यांना भोवून आला. ह्यांच्या कर्माच्या अनुसार जे ह्यांनी केलं होतं ते लोकच ह्यांना, म्हणजे रिअल लोक, हे तर मला काहीतरी ऑटो जनरेटेड कॉमेंट्स, तुम्हाला आय डी बघून कळेलच जेव्हा मी तुम्हाला कॉमेंट दाखवेन. सो हे तर ऑटो जनरेटेड कॉमेंट्स करत होते, पण ह्यांना रिअल लोक कॉमेंट करायला लागले. ह्यांना रिअल लोक, खरंच चांगल्या लोकांना ह्यांच्याबद्दल खरं कळलं, आणि ह्यांची रियालिटी ते दाखवू लागले. तेव्हा ह्यांना मिरच्या झोंबल्या, आणि काल जे काही झालं आणि ते खाजीने जे काही नाटक केलं ते सगळं घडलं. आणि आज मावसाळा परत ते कैवार घेऊन आले आणि असं आणि तसं. तर एकच सांगते, तुमचे फालतू धंदे आहे ना, तुमच्या म्हणण्यापेक्षा तुझ्या बहिणीचा जो धंदा लावला ना, तुझ्या बहिणीने, धंदेवालीने, तो आधी ना शांत राहायला सांग. तिला लायकीतं राहायचं लायकीतं. हां, मग सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. जास्त उडते ना, मग असंच होणार. ही तर फक्त सुरुवात आहे मावसाड. आणि लिटरली आम्ही बोलत नाही तुझ्यासारखे बोलणारे कुत्रे नाही आहेत की नुसते बोलतात. आम्ही बकरी आहे ना. मी तर बॅ 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 करते. एकदा सुरू झाली की
थांबत नाही. सो ह्या कॉमेंट्स पण बघून घ्या मंडळी, आणि ह्याच्यातल्या भाषेवर, ह्याच्यातल्या शब्दांवरती फोकस करा आणि बघा. आणि ते आधी तुम्हाला जी कम्युनिटी दाखवली, ज्याच्यामध्ये काही सेंटेन्सेस मी हायलाईट केले आहे, काही पार्ट हायलाईट केले, त्या पार्टमधल्या शब्दांवरती फोकस करा. मला वेगळं काही समजावण्याची गरजच भासणार नाही. आणि दुसरी गोष्ट, हे मी एक जनरल कॉमेंट्स दाखवते आहे. ह्या व्यतिरिक्त माझ्या मुलाशी रिलेटेड खूप घाणेरड्या कॉमेंट्स आल्या, खूप घाणेरड्या. ते मी सेटिंग करून ठेवली आहे, त्या मी ताबडतोब डिलीट होऊन जातात. त्या मी पब्लिकली दाखवू इच्छित नाही आहे, पण कधी वेळ आली तर तेही तुम्हाला ह्यांची रियालिटी समजून जाईल. पण आय नो की यू ट्रस्ट मी, की मला ह्या प्रकारच्या कॉमेंट्स येतात, आणि ह्या कॉमेंट्सवरून पण तुम्हाला अंदाज येईलच की मुलाशी रिलेटेड पण खूप घाणेरड्या लेवलवर यांनी कॉमेंट केल्या. आणि जे माझ्या मुलाबद्दल, जो इथे सोशल मीडियावर नाही आहे, त्याला मी माझी फॅमिली काही कुठे दाखवलेलं नाही आहे, त्याबद्दल बोलतात. आणि जेव्हा ह्यांची मुलं, ज्यांना हे कॉन्टेंट म्हणून वापरतात आणि स्वतःच त्यांचा वापर करतात, त्यांना विकायला काढतात, पण ऑब्व्हियसली ना, माल खराब निघाला तर गिराईक तर बोलणारच. तर मग त्याच पद्धतीने जेव्हा ह्यांची मुलांना कोणी विकत घ्यायला रेडी नाही होत, इनका सस्ता माल काही खप नाही राय, तो ह्यांना मिरच्या झोंबायला लागतात. आणि मग ह्यांची रियालिटी दाखवली, येडी मुलांना येडी बोललं तर ह्यांना प्रॉब्लेम होतो. आता जे आहेत येडे तर येडेच बोलणार ना बाबा. तुझ्यासाठी बाबले असेल, पण आमच्यासाठी कार्ट आहे, तर काय करायचं आम्हाला नाही चांगलं दिसत आहे. आणि चांगलं दिसण्याचा वगैरे काही प्रश्नच नाही आहे. उलट खाजीला तर सगळे लोक चांगलं सांगत होते. असंही नाही की बाबा तिला काहीतरी असंच काहीतरी कॉमेंट केले आहेत किंवा वाईटच कॉमेंट केले आहेत. आणि खाजमंडिनीबद्दल की हिनेच प्रत्येक वेळेला दाखवलं. सगळ्यात मेन कल्प्रिट रिलेटेड टू खाजमंडिनी आणि इतरही कोणी जे काही आहे ज्यांच्याबद्दल बोललं जातं, तर ते त्यांचे पॅरेंट्सच आहेत. कारण एनिवेज मी त्या गोष्टीवरती नंतर बोलणारच आहे, ते आपण डिटेलमध्ये घेणारच आहोत. त्याआधी ह्या कॉमेंट बघून घ्या. सो हे एक सॉफ्टवेअर असतं, मला वाटतं डॅमेजर हेच काम करतो. आणि डॅमेजर काही चांगलं शिकला आहे की नाही माहिती नाही, कारण तो पण बहुतेक अशी बायको केली धंदेवाली, इकडे तिकडे तोंड मारणारी, याचा अर्थ तो ह्याच सगळ्या गोष्टी करायचा. आणि जे फोटो वगैरे पण हिचं प्रकरण झालं, ते एकंदरीतच मला असं वाटतं या कॉमेंट्सवरनं, कारण मी ह्याचा शोध घेतला की सगळे असे काहीतरी वेगळेच काहीतरी आयडीज असतात, आणि सगळे 2 इयर्स अगो क्रिएट झालेले आयडी आहेत, एकाच टाईपच्या कॉमेंट करतात. नंतर मग मी चांगल्या एका सायबर रिलेटेड व्यक्तीशी बोलले, डॅमेजरसारखं नाही, चांगला म्हणजे जो सगळं असं सायबरचं हँडल करतो त्याच्याशी बोलले. तर त्याने मला सांगितलं की ताई, ह्या ऑटो जनरेटेड कॉमेंट्स आहेत, आणि हे एक सॉफ्टवेअर असतं, किंवा 50-50 रुपये देऊन ते एक 50 रुपयामध्ये मिळतं की एक 10 कॉमेंट शूट होतात, की तुम्ही त्यांना द्यायचं प्रॉम्प्ट, जसं AIचं असतं तसं, आणि मग ते वर्ड्स यूज करून त्या टाईपच्या ते 3-4 कमेंट शूट करतं. सो हा धंदा या नवरा बायकोने केलेला आहे. म्हणजे बघा यांना किती खाज आहे, आणि किती कमी पडतं की हे लोक हे असले चाळे करतात. कारण ही तर शिक्षणाच्या वयामध्ये कुठेतरी जाऊन बसायची, ती वेगळे तिचे धंदे होते, आणि हा कुठेतरी मला वाटतं शौचालयामध्ये होता वाटतं धारावीच्या, तिकडे हा धंदे करायचा. त्यामुळे ह्यांचं चांगलं जुळून आलंय दोघांचं. थोडं टेस्ट घेतली गावची, त्याने गावची घेतली आणि हिने इकडच्या झोपडपट्टीची घेतली, की कसं असतं, पाणी चाखलं एकमेकांचं. याच भाषेत त्यांच्याशी बोलण्याची म्हणजे वेळ आणली यांनी. ह्यांच्यावर बघा कसा कर्मा फिरून येतो, की हे लोक स्वतःच एक्सपोज होतात, स्वतःला एक्सपोज करतात. काय गरज होती मावसाड तुला तोंड घालायची मध्ये? हां, कशाला? तिचं ती आहे ना धीट, ती आहे ना तुमच्या ह्याच्यातली काहीतरी फॅमिलीमधली सगळ्यात हुशार आणि सगळ्यात काहीतरी गुंड मुलगी. मग करायचं होतं तिने हँडल. तू कशाला आली मध्येच तोंड घालायला? सगळीकडे तोंड मारायची सवय मेलीला घाणेरडी कुठची. ती त्या नाऱ्याच्या गळ्यात पडायला पण बघत होती, स्वतः नाही पडू शकली. वयाचं काहीतरी आलं असेल आडवं, किंवा काय करून पण घेतलं असेल हिने, आणि परत नंतर बहिणीच्या गळ्यात मारला असेल मजाने आली म्हणून. या लेवलची बाई आहे ही. आणि काय ग, माझ्या आईचं बद्दल लिहित होतीस का? डिलीट केलंस, नंतर ते एडिट केलं. 7 वेळा या बाईने कम्युनिटी डिलीट केली, कम्युनिटी एडिट केली, आणि ते 7ही एडिटेड व्हर्जन आहेत माझ्याकडे.
सो ही सगळ्यात पहिली कम्युनिटी होती ज्याच्यामध्ये ही म्हणे की माझ्या आईचा फोटो आहे. मग मग काय करायचं? आईचा फोटो आहे तर लाव तू फोटो. मग चिटाईचे जे अवेलेबल आहेत ना ओपनली अवेलेबल फोटो ते मी चच्चूकडनंच कुठे कुठे लावून घेते बघ तू. दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडनं नाही, चच्चूलाच लावायला सांगेन. जसं तुझे सर्क्युलेट केलेले ना, पण तुला पण कोणी घेतली नाही. मग कांगावा करत आली की माझे फोटो लीक झाले, माझे फोटो. ते कोणी दुसऱ्या तिसऱ्याने लीक केले नव्हते, तू स्वतः केले होते. ते चच्चूला सांगितलंस. जसं हे कॉमेंटचं केलंस ना तसंच केलं. ह्याच्यावरून प्रूव्ह झालं की चच्चू हेच सगळे धंदे करतो. तू माझ्या आईचा फोटो लावणार, मग चिटाई पोचलीच समज. सो आता खाजी, जेव्हा तू हे सगळं बघतेस, तुझ्या आईला पण दाखव, तुझ्या भावाला पण दाखव आणि सगळ्यांना दाखव. आणि कदाचित तुमच्या फॅमिलीत जर हे आधीपासूनच माहिती असेल की तुमच्या घरामध्ये एक धंदेवाली बाई आहे आणि जिचं तुम्ही समर्थन करत असाल, तर मग कठीण आहे. तर सगळ्यांना दाखव आणि काय केलेलं आहे, काय प्रकारच्या धमक्या देते, काय करते, कोणाबद्दल काय बोलते आणि त्याच्यामुळे तुम्हाला कसं काय भोगावं लागू शकतं किंवा लागतंय त्याची पण थोडी जरा पण असेल ना तुला आता, तर जाणीव करून दे आणि हिला आवर घाल. हिच्या धंद्यापायी ना तुमच्या लावेल ही. सो सुरू करूया मूळ मुद्द्याला. काल खाजीचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितलंच असेल आणि त्यामध्ये ती काय रडत होती आणि काय, तर त्याच्या मागे तर तुम्हाला सांगितलंच की कसं काय तिच्यावरती ते आलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट ना, तर ह्यांचं आपापसातच हे झालेलं आहे, म्हणजे जलसी आहे ह्यांना. हे आपापसातच एकमेकांबद्दल बोलतात, दुनियाला दाखवायला असं आम्ही असं, माझी बहीण आणि माझं हे त्या करतात. पण काही दिवसापूर्वी मावसाडच बोलत होती इनडायरेक्टली की काकांची गाडी, नाऱ्या काकांची गाडी तर छोटी आहे, आपली तर मोठी येणार. हां, हेच कारण असू शकतं. नाऱ्याचं बाबा छोटं असेल म्हणून मोठं बघायला गेली असेल आणि खड्ड्यावाला गळ्यात पडला असेल. सो एनिवेज हे ह्यांच्यामध्येच कॉम्पिटिशन चाललेलं असतं. त्यानंतर मग ते घराबद्दलचं पण ते तसंच की आता खाजीला ना ते घर आता ते तिला छान वाटत नाही आहे किंवा आता आपलं घर छोटं वाटतंय आणि तिला त्या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला आहे की ताईचं घर आणि ताईचं सगळं बघून तिला आता असं वाटायला लागलं की आता मी काय करू. आता तर हे घर घेतलं. कारण कसं आहे ना खाजे, की जे आहे ना त्यात पण माणूस असा खूप छान असं व्यवस्थित राहू शकतो. पण आळशी माणूस असेल तर काय करणार ना त्याला. आळशीच असेल तर मग किती काही करा. आता तुला घर घेऊन किती दिवस झाले, किती वर्ष होऊन गेलं. त्याच्यात पण तुझी ताई तिथे तडमडायला आली होती. अर्धा तर तिने तुला सामान लावून दिलं तरी तुझ्याकडनं होत नाही. तुझ्या बेडरूमला साधे तुला पडदे घेण्याची तुझी अवकात नाही. तुला तेवढं पण नाही होत. स्टार्टिंगला तर इतके लोक बोलायचे की बापरे कधी देणार तू, हाऊस टूर कधी देणार, होम टूर कधी देणार. मग आता देते, नंतर थोडंसं बाकी आहे. त्याच्यावर तुझ्या ताईने घर घेतलं पण, सगळं सजवलं पण, सगळं केलं पण, ते दाखवलं पण, ते पण 4-4, 5-5 वेळा दाखवून झालं तरी तू बसली आहेस आपली. कारण दाखवण्यासारखं नाहीच आहे तुझ्या तोंडासारखं. कुठेच काही दाखवण्यासारखं राहिलेलं नाही आहे. कारण ती दानतच नाही आहे तुझी, ती धमकच नाही आहे तुझ्यात. कसली गुंड डुंगीत घाल तुझा गुंडपणा. आली मोठी सांगायला, मोठी बहीण सांगते मोठ्या गोष्टी. आळशी आहेस तू आणि गबाळीसारखी राहते. नाही, गबाळीच आहेस तू. आणि त्या मुलीला म्हणते की ती मेकअप लावत नाही, म्हणजे ती सावरून घेते आणि त्याच्यामध्ये पण लावत नाही. ती फक्त असं ॲक्ट करते, ती फक्त असं एक्सप्लोर करते. लावत नाही का, तिला काय कळत नाही. तिला साधं बोलता पण येत नाही, तिला काय कळत पण नाही. अशी थंड मुलगी आहे. तिला एवढी अक्कल असणार आहे का की ही गोष्ट आपण लावायची नाही आहे. ऑफकोर्स ती लावत असणार आहे. ऑफकोर्स ती तोडत असणार आहे, मोडत असणार आहे तुझा मेकअप, पूर्ण वाट लावत असणार आहे. किती खोटं बोलायचं. आणि दुसरी गोष्ट काय, तर मला कानातलं सापडत नव्हतं. माझे छोटे कानातले ते असे, म्हणजे मोठे मी असं व्यवस्थित असं ठेवलं आहे, पण छोटे का छोटं व्यवस्थित ठेवायला काय, म्हणजे या बहिणींना प्रॉब्लेम काय छोट्या बरोबर. हां, तो छोटा तुझ्या गळ्यात मारला तर नाऱ्याचा छोटा भाऊ म्हणून तू हे झाली का, दुःखी झाली. मग छोट्या गोष्टी आता कुठे पण कशा पण टाकते. काय तर म्हणे की माझ्या कानातले, खरंच सांगते माझ्या कानातले ना एक आहे तर एक नाही म्हणून मी घालू शकली नाही. असं कसं काय, मुलगी आहे की कोण आहे, येडी पिसटलेली आहे का, इकडे तिकडे सगळं घर तेस करते. तुझी बहीण बोलते ना सगळ्यांना की तुम्हाला मुलं नाही झाली का, आमच्या मुलं झाली, आमची मुलं मोठी पण झाली. असलं नाही केलं कधी. ही कसली थिल्लरपणा, ही कसली मुलं.
आणि काय व्यवस्थित तू असं काहीतरी सगळे कानातले एकत्र एका डब्बीमध्ये एवढं फालतू तुम्हाला एक तर इतकं फुकट मिळतं, फुकट इतकं गिळायचं सवय झाली आहे, तरी पण त्या गोष्टींचा सदुपयोग नाही करता येत तुम्हाला. ते यूट्यूबचं पण तसंच. काय यूट्यूबवर कसं काय काय शिकावं, त्यातनं काही आपण यूट्यूबवर आहोत तर आपण यूट्यूबमधनं काहीतरी शिकू शकतो ते नाहीच आहे. फक्त कमवायची लाईन धंदेवाल्यांनी बनवून ठेवली आहे, अक्कलशून्य लोकांनी. तर जरा इतकं तुला फुकट काय काय मिळतं, मोठ्या प्रमोशनचे डेंगे हाकतेस ना, तर मग सगळं काही ते ऑर्गनायझर आणि हे सगळं मिळतं त्याच्यामध्ये कुठेतरी व्यवस्थित ठेवून कपाटात तसं ठेवून द्यायचं ना, एक जागा करून. असं काय ती काय कपाटं बिपाटं उघडून सगळं सगळं काय काढून इथे माझ्या आईचं कानातले आता करतेच इकडे तिकडे, असं थोडी करतं कोण. इथे माझ्या आईचा मेकअप ठेवला आता तोडते फोडते आणि लावत बसते आणि वाट लावते, त्याची विल्हेवाट लावते. मग ती मुलगी मेंटल हॉस्पिटलला नाही तिला मग आहे का जवळपास, कारण हे नॉर्मल नाही आहे. मग ह्याला ॲक्टिव्ह नाही म्हणत, हायपर ॲक्टिव्ह म्हणतात. आता हे बघा, आता हे आम्हाला काय माहिती होतं का की असलं येडं बांड पोरगा यांच्या घरात आहे, येडबांग नाही ना. ह्यांनीच कोकलून कोकलून सांगितलं की आमची पोरगी अशी आहे. हीच सांगायची प्रत्येक वेळेला, उठता बसता सांगायची की तिला खायला लागतं, नुसती खात असते मी, तिला हे आवडतं, तिला तर हे करते, ती हे खाते, ती ते खाते, ती गोडच खाते, ती अशीच करते, ती झपाटाच मारते, ती इतकं हे खाते. ते शुगर रशचं पण चांगलं सांगितलं होतं ना तुला, पण तुला त्याच्यातनं चांगलं घ्यायचंच नाही आहे. तुझा आळशीपणाच नडतो, तर आम्ही काय करायचं त्याला. आणि तुझा आळस काढण्यासाठीच तुझ्या पदरी अशी मुलगी घातली देवाने, पण तू त्याच्यातनं पण सुधरत नाही आहेस. खरं सांगू का, हिला ना बाकी काही झालेलं नव्हतं. तिला ना ह्याच्या आधी तिने असा एक व्हिडिओ टाकला होता, एकदा असा रडून रडून व्हिडिओ. आता मला शोधायला तेवढा वेळ नव्हता, कारण मी स्क्रीनशॉट कुठल्या फाईलमध्ये ठेवले ते बघत होती. सो असाच एक व्हिडिओ होता या खाजीचा. त्यामध्ये ही सांगत होती की ती खूप त्रास देते मुलगी, खूप अक्षरशः मला रडायला येतं, माझा अख्खा दिवस कधी कधी मी रडत असते. मग ते हिच्या भाषेमध्ये काहीतरी मावसाडच्या भाषेमध्ये तिला पोस्टमार्टम डिप्रेशन, पोस्टपार्टम नाही, नॉर्मल बायकांना पोस्टपार्टम डिप्रेशन होतं, पण हिच्या बहिणीला म्हणजे खाजीला खाज मंडिनीमुळे पोस्टमार्टम डिप्रेशन, हिचं पोस्टमार्टमच करून टाकलं मंडीने. तर पोस्टमार्टम डिप्रेशनमुळे ती रडत असायची आणि रडून रडून म्हणजे अख्खा दिवस रडायची. त्याच्यामुळे ती व्हिडिओ वगैरे मध्ये कमी झालेलं असं हिने स्वतः एकदा सांगितलेलं. सो मला असं वाटतं की तो कालचा दिवस त्यातलाच एक दिवस होता. त्या पोरीने हिला पार येडं करून टाकलं, येड लावून टाकलं असणार, फुल ऑन हिला पूर्ण धरली असणार. आपलं काय काम धंदा नाही करत तर तुला बरोबर दाखवते, एकाच दिवसात तुझा कसा पिट्टा पाडते ते बघ, म्हणून बसली बोंबलत तिकडे दुसऱ्यांच्या नावाने शंख करत. अरे तुझ्या मुलीकडे लक्ष दे, त्यापेक्षा सगळं बाजूला सार. आणि कसं मग आपल्याला नाही झेपत ना, तर माणसाने एका कुठल्या तरी गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करावं. इतकी कसली तुझ्या डांगीला खास सुटली आहे ग खाजे, इतकं आहे ना तो ढेऱ्या, करेल तो, नाही होते. तुझी ताई मोठी त्या कम्युनिटीमध्ये सांगते माझा नवरा काय करतो काय नाही. तुझा बघ आधी, तुमचा बघा आधी, एक सोडून आहे. तुम्हाला माहिती तरी आहे का तुमचा कोण आहे ते. सगळीकडे आता तर तुझी ताई सगळ्या बेडरूमला नवरा चिटकवणार आहे ना, मग तर बघूया काय करते. धंदा मांडलाय नुसता, दुसऱ्यांच्याबद्दल बोलायला पुढे पुढे असतात, स्वतःचं बघा आधी. आणि काय तर म्हणे की एकटी बाई काय काय करणार, एकटी बाई माझं हे झालं होतं, माझी डिलिव्हरी झाली आणि मी एकटी होती, सगळं करायचं, हिचं सांभाळायचं, ते करायचं, माझी मुलगी आहे, घरचं बघायचं, जेवणाचं बघायचं, नंतर इंस्टाग्रामचं बघायचं, यूट्यूबचं बघायचं, एक व्हिडिओ एडिट करायला अख्खा दिवस जातो. मग त्याच्यातनं हे अजून प्रमोशन असतात, मग ते त्यांना द्यायचे असतात, मग त्यांनी काही चेंजेस सांगितलं तर ते करायचे असतात. अगं बाई 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 बाई, हट येडीबाई, येडीबाईची बहीण, हट हुर्र निकल अडियन. कशाला मग, कशाला. हेच हिचं खरं दुःख आहे. हिला ना जो धंदा करायचा आहे, कमवण्याची जी चटक आहे ना हाताला, जी खाज सुटते नावाप्रमाणेच खाजी, तर तिला त्या मुलीमुळे ती बाधा येते. त्या मुलीमुळे तिला ते करायला नाही मिळत आणि त्याच्यामुळे ही तिरमिरते आणि तिसऱ्यावरच राग काढते. तेवढी तिची लेवलच नाही आहे, ती करूच शकत नाही. अगं काय सांगते तू, कोणाला सांगते. तुझ्या त्या खजव्या अंड्यांना सडक्यांना सांगत असशील, ते पण तसलेच असतील. अरे बायका नोकरी करतात. परवाच मी एका त्या UK मधल्या बाईचा रील टाकलेला, म्हणजे दिसायला फार काही सुंदर बिंदर नाही आहे, ती अजिबात सुंदर नाही आहे मी म्हणते, पण जॉब करते, स्वतःच्या बळावर ती गेलेली आहे तिकडे
ती पण असं नाच गाण्याचे वगैरे पण व्हिडिओ टाकते, तिच्या कामाचं पण तिने दाखवलं आहे, तिला पण एक लहान मुलं आहे, त्याला पण सांभाळते, घरचं पण बघते. पण तुमच्यासारखा थिल्लरपणा नाही करत, असं आरोना नाही करत की आम्ही हे करतो ते करतो. नाही काय तिच्या अंड्यांना तिचं असं काय फार हे आहे की बाबा की काय ताई तू कसं करते, तू कसं जमवते. अरे जर ती करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत घरकोंबड्यांनो? तुम्हाला तर काय कामधंदे नाही आहेत घरात. तो ढेऱ्या तर बघाव तेव्हा बिर्याणी घेऊन येत असतो, गिळत असते, आयती चापत असते. मग एवढं सगळं मिळून सुद्धा फक्त स्वतःचं, तुम्हाला तर तुमचं मूल सांभाळायचं आहे ना. ते मूल काय दुसऱ्यांच्या जीवावर पैदा केलं? तुम्ही केलं ना जेवाजेवी. ते सुद्धा एवढं त्याच्यात पण कंटाळत 8-10 वर्षानंतर झालं हिचं. ते झालं त्याच्यावर पण नुसती रडते. म्हणजे कसं ह्यांचं कसं व्हायचं? कसं म्हणजे देव देतो ते पण कोणाला देतो? लायकी नसलेल्यांना. अरे कोणी खुशी केलं असतं, सगळं बाजूला ठेवलं असतं, आपल्या मुलावर कॉन्सन्ट्रेट केलं असतं. पण या धंदेवाल्यांचे धंदे बंद होतात ना, तिथेच यांच्या डांगीला चिमटे लागतात. आम्हाला ना अजिबात कौतुक नाही आहे तुमचं, अजिबात नाही. हे एकदम कॉमन आहे, एकदम एकदम ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. ह्याच्यामध्ये काही खूप मोठं काही तुम्ही करत नाही आहात. आणि हे ऑप्शनल आहे. म्हणजे जर ठीक आहे तुम्हाला नाही होत आहे ना, तर तुम्हाला तुमची प्रायोरिटी कळली पाहिजे की तुमची प्रायोरिटी काय आहे. तुम्हाला तुमचं मूल, तुमची फॅमिली प्रायोरिटी आहे की तुम्हाला हे सगळं ब्रँड प्रमोशन, फुकटे चाटुगिरी करणं प्रायोरिटी आहे, की कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून डाय करणं, फालतूचे असे काहीतरी धंदे करणं ही तुमची प्रायोरिटी आहे. ते तुम्हाला ठरवायचं आहे. एकदा आपली प्रायोरिटी सेट असेल ना, आपली प्रायोरिटी आपलं फोकस क्लिअर असेल ना, तर सगळ्या गोष्टी आपोआप इज आउट होतात. आणि मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे, मुळात ती वृत्ती असली पाहिजे, नाहीतर मग बस बोंबलत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंटली कोणी तुमच्या घरात झाकून बघायला नाही आलं की बाबा तुझी मुलगी येडी आहे की शाणी आहे की कशी आहे, की बोलते की नाही बोलत, खाते की नाही खाते, सुकडी आहे की पुकडी आहे की लुकडी आहे की मोठी आहे की गेंडी आहे की आणि काय आहे काय आम्हाला नाही माहिती ना. तू दाखवलंस, तू दाखवून त्याच्यावरती धंदा करायला बघत होती, त्याच्यावर कमवायला बघत होती. जेव्हा नाही झालं, लोक बोलायला लागले, अरे नाही आवडत ना भाई, नाही लेना हमको, दिखाना बंद करो, नाही आवडत, मुलांना आणूच नका ना, प्रश्नच नाही. पण स्वतःच दाखवायचं, स्वतःच सगळ्या गोष्टी सांगायच्या, स्वतःच हे करायचं. तुझं पण थोबाड आम्ही थोडी तुझ्या घरात बघायला आलेलो, तू आपलं थोबाड घेऊन सगळीकडे नाचते, सगळीकडे घुसत असते, येते रोज उचकटून. आणि तुला जर एवढंच प्रॉब्लेम होते, एवढंच सगळं होतं, तर मग ते मध्येच वेट लॉसचं वगैरे कशाला काढलं होतं? मग आधी आपले जे प्रॉब्लेम आहेत, आपल्याला जे शारीरिक ज्या व्याधी आहेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे ना. जे पण तुला काही आहेत हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि या सगळ्या गोष्टी. मग जेव्हा तुमची रियालिटी बाहेर आली की तू टस्से मस होत नाही आहे, उलट अजूनच फुगत चालली आहेस, तेव्हा मग मला प्रॉब्लेम आहे, मला असं बोलतात, मला तसं बोलतात. काही प्रॉब्लेम काय नाही आहे. ठुसायचं, नुसतं ठुसायचं. गिळत होतीस एक दिवस तरी तोंड बंद होतं का तुझं? नुसतं आपलं तुझं तर सोड. त्या नाऱ्याचं बघ काय झालंय तिथे, त्या मावसाळच्या घरी असा झोपलेला उठवत नव्हतं त्याला. म्हणजे त्याला पण म्हणजे बाकी तर मग सोडूनच द्या, मग काय होत असेल, काहीच उठत नसेल त्याचं. शी कसले ते, किती म्हणजे काय बघायचं, काही शिकण्यासारखं नाही आहे हे तुमच्याकडनं, तुमच्या फॅमिलीकडनं. उलट तुम्ही काहीतरी शिकून स्वतःमध्ये जर तुम्ही मिसाल कायम करा, तुम्ही काहीतरी एक पायंडा पाडा, असं दाखवा की आम्ही कसे होतो आणि आम्ही कसे एक हेल्दी फॅमिली झालो. पण ह्या उलट तुम्ही कसं घाण आणि कसं ऑलरेडी प्रॉब्लेम असताना सुद्धा आम्ही कसे निष्काळजी वागतो आणि कसं आम्ही राहतो आणि आम्ही कसं करतो आणि कसे आम्ही गबाळे आहोत आणि कसं आम्ही घाणेरडे आहोत आणि असंच आम्हाला एक्सेप्ट करा. तर काय एक्सेप्ट करायचं? काय शिकायचं आहे मग तुमच्याकडनं? सो खाजी, रडायच्या आधी ना, म्हणजे ते रडणं तर तुझं कारण खरं ते नव्हतंच. तुला ते मी सांगितलंच आहे की तुझं कुठे काय तुझं दुखतंय. तर मला असं वाटतं की यू शूड टेक अ ब्रेक. म्हणजे जे तू म्हणतेस ना की आता मी रोज व्हिडिओ टाकणार आहे, रोज हे करणार आहे, त्यापेक्षा ना तू आधी सगळं असं गायब हो आणि एकदम जे खरं प्रायोरिटी वाईज, जर तुझी प्रायोरिटी तुझं फॅमिली, तुझी हेल्थ असेल ना, तर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर आणि एकदम सगळं व्यवस्थित करून कमबॅक कर. नॉट ओन्ली यू, तुझी अख्खं म्हणजे ती एकदम इमिडिएट फॅमिली म्हणते मी. चल खाजा मंडीनी आणि नाऱ्याचं सगळं व्यवस्थित करूनच ये परत.
अजून एक तुला एक मी ऑप्शन पण देते, चल नाऱ्या बाऱ्या जाऊ दे, नाऱ्या तर म्हणजे खरं तर आता नवऱ्याचंच वाट लागली किंवा नवऱ्याचंच काय झालं तर मग काय राहिलं त्या बाईचं आयुष्य. म्हणजे खरं तर त्याच्यावर फोकस केलाच पाहिजे, त्याच्या खानपानाचं, त्याच्या हेल्थकडे हिने लक्ष ही नाही देणार तर कोण, बिना आईबापाचं पोर आहे ते. पण ही तर काय म्हणजे ही त्याच्याबरोबर ही पण लागली आहे, जिएंगे तो साथ साथ जाएंगे तो साथ साथ, असलं यांचं चाललेलं आहे. सो पूर्ण तू हे कर, काहीतरी चंग बांध. आणि खरंच जर असशील ना, खरंच जर काहीतरी तुझ्यामध्ये धमक असेल ना, तर चॅलेंज घे, पॉझिटिव्हली घे. आणि स्वतःच्या फॅमिलीकडे आणि याच्याकडे जर तुला थोबाड तुझं दाखवायचंच असेल तर मग काहीतरी पॉझिटिव्ह नोटवर आणि पॉझिटिव्ह चेंज घेऊन कमबॅक कर. आता तुझं ते तोंड दाखवू नकोस उगाचच. मला पा आणि फुलं वा ऐसा ना चॉलबे, या ना चॉलबे इधर निकलणे का, निघायचं. नाही तर मग सहन करायचं, जे आहे ते आहे. कमवायचं आहे ना, मग कमवताना ना असं कुठलीच गोष्ट फ्रीमध्ये मिळत नाही, त्याच्याबरोबर काय ना काहीतरी आपल्याला सॅक्रिफाईस करावंच लागतं, काय मेहनत करावी लागते. नाही तर मेहनत नाही करायची असेल तर मग बॉस टोमणे मारतोच, बॉस फुकटचा पगार देत नाही. सो युअर व्ह्युअर्स आर युअर बॉस, आणि असं समज. आणि मग जर त्यांना जसं पाहिजे तसं त्यांना फीडबॅक येत नसेल, आउटकम मिळत नसेल तर मग ते त्याच्यावर टिप्पणी करणारच. सो दिस ऑर दॅट, ते तू डिसाईड करायचं आहे. आणि हे काही फालतू जे काही बोलतेस ना, म्हणजे इतकं पण हे लोक मेहनत घेत नाहीत की बाबा आपला आउटरो आज कसा असला पाहिजे, आपला व्हिडिओ काय आहे, मग आउटरो कसा असला पाहिजे, ते पण नाही. कॉपी पेस्ट रोज आपलं तेच बोलायचं. म्हणजे हे असलं काहीतरी आरोना करायचं आणि मग नंतर मग लोकांना बोलायचं वगैरे, आणि मग लोकांना म्हणायचं की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ह्याच्यामध्ये लाईक करण्यासारखं काय होतं, आवडण्यासारखं काय होतं? लोकांना सुनवलं आणि त्यांनाच आवडेल का? किंवा तू रडली आणि त्यांना आवडलं असेल असं तुला वाटतं की तुझं रडणं त्यांना आवडलं असेल? भदाडीचं काय बोलावं यार. आता येते जिरू पिरूवर आणि मग लास्टला मावसाड. तर जिरू पिरूचं काय, आज तिने काल व्हिडिओ टाकला होता चिन्याच्या बड्डेचा. म्हणजे हे लोक पैशासाठी बोलले ना, अख्खे खानदानच धंदेवाल्यांचे. पैशासाठी कुठेही जातात, आपले कुठेही कोणाची चाकरी करायला जातात. तर तिथे गेलेली काहीतरी बिर्याणी बनवायला, कोणतरी साहेब येणार होते तर साहेबाला खुश करायला गेली होती जिरू. आणि मग लोकांनी म्हटलं तिला की मावसाड का नाही आली बड्डेला. तर म्हणते की बड्डे आधीच होऊन गेला होता, आज मी व्हिडिओ टाकलाय. मग लोक म्हणाले की मग आधीच होता तर मग का नाही आली, तेव्हा का नाही आली. तर 11 तारखेला बड्डे होता, मग तेव्हा का नाही आली. तर ती नव्हती, ती मुंबईला गेली होती. मग लोक म्हणाले की ती मुंबईला तर आत्ता गेली आहे, 13 तारखेला गेली आहे, तू काय म्हणते 11 तारखेला गेली. 11 तारखेला तर ती तिथे होती, पोस्टाचं काम करत होती. मग असं कसं, मग तिला का नाही बोलवलं. तर म्हणते तुम्हाला माहिती की आम्हाला माहिती, आमच्या घरातल्या गोष्टी आम्हाला माहिती, ती लवकर गेली आहे, ती आधीच गेली आहे. बरं, मग लोकांनी म्हटलं की मग बड्डे जर आत्ता होता तर मग चिटाई कशी काय आली. चिटाई तर तिथे तिच्या घराची राखण करत होती ना जेव्हा ती गेली होती. तर तिच्या घराची राखण चिटाई करत होती, तर चिटाई बड्डेला कशी काय. ते बोलल्याबरोबर लगेचच टांगा पलटी घोडे फरार झाले त्या मिरूच्या. लगेचच मावसाडला फोन गेला की अरे आता मी काय करू. म्हणजे कशाला खोटं बोलायचं तुम्ही, कशाला इतकं खोटं बोलता. किती म्हणजे किती हपापलेले आहेत तुम्ही. आणि कोणाचं कुठून शिकलं आहेत हे सगळं. या धंदेवाली तुमची ही बसवली आहे धंद्याला, हिच्याकडनं. ह्याच्यावरनंच कळतं की तुमचं काय म्हणजे खानदानी तुमच्या बायका कशा आहेत. स्पेशली ही चिटाईची बाजू, म्हणजे हिच्या मावसाडच्या आईकडची सगळी बाजू, पूर्ण घाण फॅमिली, पूर्ण एकदम धंद्याला लागलेली फॅमिली, पैशासाठी वाटेल ते करतील या असल्या आहेत या. आणि मावसाडांनी त्यांना आणि हे म्हणजे दाखवलंय, प्रूव्ह केलंय ना की असं बघा कसा मी कमवलाय. तुम्ही पण हे करू शकता, कारण तुम्ही तर माझ्या मावशा बिवशा, तर तुम्ही तर माझ्यापेक्षा 2 पावला आणि पुढे जाऊ शकतात. हा कॉन्फिडन्स त्यांना मावसाडने दिलेला आहे. तर ही बघा कॉमेंट. आणि हे सगळं मावसाड ने सांगितलं वगैरे हे क्लिअरली जिरूने लिहिलेलं आहे. ह्या बघा कॉमेंट्स. अरे वा जिरू, हां भांडकुदळ कुठची,
धंदेवाली काय तर म्हणे की नंतर तिचा प्लॅन चेंज झाला आणि सगळं काही एक्सप्लेन करायला पाहिजे, असं जरुरी थोडीच आहे, जरुरी नाहीच आहे, तुझी जरूरतच नाही आहे. इथला धंदा उचल आणि चल काशा गुंडाळ आणि निघ निघ चल. आली मोठी, काय मोठी वचा वचा पूर्ण बघितलं कशा खानदानी कसली घाण आहे लोक. आणि मोठी आधीच्या कमेंटमध्ये सांगत होती तुम्हाला माहिती की आम्हाला. कळलं ना कोणाला माहिती. जास्त शहाणी नको समजूस, लायकीत राहा. तिने काय थोडं काय दाखवलं म्हणून काय धंदा ना करून पैसे कमवणार आहे ना, कसेही पैसे कमवतात. पैसे कमवणं ही खूप मोठी गोष्ट नाही आहे. हे ना जरा या DBS वाल्यांनी समजून घ्या की पैसे कमवणं ही खूप मोठी गोष्ट नाही आहे. कोणीही पैसा कमवतं, कोणीही. आणि त्यातल्या त्यात जर हे असतील ना असले धंदेवाल्या तर मग कुठल्या कुठे काही करायला तयार असतील. जसं मावसाळ म्हणते की मी काहीही करू शकते, तर मग त्या बायका तर मग पूर्ण सोडलेल्याच असतात. त्यांना तर मग काही कशाचीच काही हे नसते, फक्त एकच. मग ते तर काय सेन्सच बनत नाही. चांगल्या मार्गाने पैसा कमवणं, मेहनतीने पैसा कमवणं एक वेगळी गोष्ट आहे. आणि कसंही वाटेल ते काहीही करून पैसा कमवणं. पैसा कमवायला अक्कल लागत नाही, पण तो सस्टेन करायला किंवा त्यापेक्षा पण आपली इज्जत कमवायला आणि आपली असलेली इज्जत, ती इज्जत सस्टेन करायला अक्कल लागते. तो अक्कलेचा भागच तुमच्याकडे नाही आहे. तुम्ही फक्त तेवढंच धंदा करायलाच जन्माला आलाय, उद्योगधंदे. तेच आहे ना, दुकानावर बसतेस ना, हां तेच कर, तेच जमतं तुला. जास्त घुसू नकोस दुसरीकडे, अक्कल पाजाळायला येऊ नको मोठी. आणि दुसऱ्यांना नको शिकू. चोरी पकडली गेल्यावर लगेच चोऱ्याच्या उलट्या बोंबा म्हणे की सगळंच कशाला सांगायचं, नंतर आमचं बोलणंच नाही झालं. तुझं बोलणं नाही झालं तर मग कशाला आधी बोलून मोकळी झालीस की आम्हाला माहिती. सगळ्याच्या सगळ्या तशाच. आता मावसाळवर येते, तिचं पण बघा. यांचं कसं आहे, यांचं स्वतःच्या घरातलं ह्यांना स्वतःलाच काय माहिती नसतं, काय नाही, पण जगाला अक्कल शिकवायला येतात मोठ्या. सुरुवातीलाच मला हे असं बोलायचं नव्हतं, पण बोलते. हे दरवेळेला असंच बोलते आणि बोलतेसच. घाण कुठली येडीबाई, हट हुर्र पागलबाई. आणि मी कधी असं बोलत नाही, मी कधी कोणाला हे नाही, मी इग्नोर करते. कधी इग्नोर केलं तू? आता गेल्या आठवड्यातच तुला धुतली होती लोकांनीच. म्हटलं होतं की आम्ही काय तुझे हे रोज रोज तुझं काहीतरी कटकट ऐकायला नाही आम्ही तुला सबस्क्राईब केलं. तर मग काय माझं त्या व्यक्तीला हे आहे आणि हे काहीतरी भाषणबाजी करत होती तिथे बसून. तर तू दरवेळेला तू एक गोष्ट सोडत नाही ग, इग्नोर. आता ना किती म्हणजे धडधडीत ते खोटं बोलायचं, काय म्हणजे लाजच सोडलेली आहे. म्हणजे ह्यांच्याकडनं अपेक्षा करणं पण चुकीचं आहे ना, की खरं तर आपलीच चूक आहे की आपण ह्यांच्याकडनं अपेक्षा करतो या लाजा सोडलेल्या बायांकडनं. आणि फुल व्हिडिओमध्ये माझीच लाल. हिला खरं तर खाजीशी काही घेणं देणं नव्हतं, पण हिला उगाचच घुसायचं असतं घाणीत तोंड घालायला सगळीकडे. सगळं हिला पहिले ही चाटणार, हिच्याशिवाय आधी कोणी नाही कुठे हात घालायचा. मग जर कोणी घातलं असतं मग ते बरबटल्यामध्ये ही आणि तोंड खुपसायला येते. तशीच आज आली, काही गरज नव्हती. का लहान कुक्कुलं दूध पितं बाळ नाही येते, करू शकते ना हँडल. मग कशाला आलीस तोंड उचकटून? कारण तुला तुझीच लाल करायची होती. काय तर म्हणू की तिला सगळेजण असं बोलतात, आम्हाला काय कळत नाही का? आम्हाला माहिती आहे, म्हणजे तुझी बहीण बघ किती छान आहे, ती किती सुंदर दिसते, ती कशी नीटनेटकी राहते, ती किती व्यवस्थित आहे, आणि तू अशी असं मुद्दाम कमेंट करतात. अरे अशी कधी कमेंट केली? ती खाजी तर म्हणते उलट की अशी तुम्ही मला कमेंट करायला हवी होती, जी की तुम्ही नाही केलीत. म्हणजे खाजी हे म्हणते की असं तुम्ही मला म्हटलं असतं की तू तुझ्या बहिणीसारखं बघ, ती कशी व्यवस्थित राहते, ती कशी टापटीप राहते, ती किती छान आहे, तरी मला चाललं असतं. पण ज्या प्रकारे ती कॉमेंट होती ते मला अजिबात नाही आवडलं. आणि ही म्हणते की तिला तुम्ही अशी कॉमेंट करता की तुझी बहीण छान दिसते. अशी तिला कॉमेंट कोणी केलीच नाही आहे. ही तू स्वतःच रचली आहेस का कॉमेंट? हल्ला म्हणजे आता मला बोलता बोलता लक्षात आलं मंडळी की ही कॉमेंट ॲक्च्युली मावसाडनेच तर नाही केली तिला. दुसरं काहीतरी असं ID बनवून मावसाडच या कॉमेंट करत नसेल कशावरनं. आणि मग नंतर मग स्वतःच असं नामानिराळं राहायचं आणि मग स्वतःचे लाल करत यायचं. स्वतःच्या मनाप्रमाणे नाही झालं की अरे मला या येडीला मी काय म्हणून कमेंट केली होती आणि ही काय बोलते.
तर मीच म्हणते, आता मीच सांगते सगळ्यांना की तुझी दीदी कशी सुंदर आहे वगैरे. म्हणजे हिच्या स्टोऱ्या असतात ना, जसं कोण रस्त्यात भेटलं, कोण इथे भेटलं, कोण सिग्नलवर भेटलं, कोण गाडीत भेटलं, तसंच ही मला वाटतं कॉमेंट पण रचते. आणि मग हिच्या मनाप्रमाणे त्याचा जर अर्थ निघाला नाही किंवा काहीतरी अर्थाचा अनर्थ झाला की स्वतःच्या मनात जे काय आहे तेही असं गोल गोल गुंडाळून आपली सांगते. तर पहिली गोष्ट तर बाबा खरंच म्हणजे हे कोण, तुला कोण सामंथा आणि तिला कोण रकुलप्रीत, म्हणजे खरंच रे बाबा, ते सामंताला पण काय समजत नाही आणि रकुलप्रीतला पण, म्हणून बरं आहे लावलाय मी आज फोटो. ते काय असं फोंडा ढेपशी आणि काय ते अशी गेंडी आता, म्हणजे खरंच बोलू नये पण आहे ना, ह्या लोकांनी म्हणजे मी सोडले आता, ह्या लोकांना मी बोलते बिंदास, कारण ह्या लोकांनी सुरू केलं आहे ना. अजून बोलणार आहे मंडळी अजून. तर ती रकुलप्रीत म्हणेल बाई मी ऐसी दिखती हूँ, आणि सामंता शी याक. आणि तो कोण चच्च्याचा तर फोटो मी लावलाच आहे त्या दिवशी, बघितला ना तुम्ही, सेम तसाच दिसतो. आणि ढेऱ्याचा तर काय बघायलाच नको रे बाबा, ढेऱ्याचं तर मी इमॅजिनच नाही करू शकत. अवस्था म्हणते हो मी, म्हणजे असं तोंडच असं झालंय, तर ढेऱ्याच्या ढेरीखाली किती असे काळे पट्टे आले असतील ना मंडळी, असे टायर्स. आणि माझ्या बहिणीने कधीच असं नाव नाही, मी त्यांना कधीच शाउट आऊट दिला नाही. अरे तुझी बहीण तर कोकलत असते. त्या दिवशी तर साड्या दाखवत होती, माझी दिदी, दीदीने भीक दिलेल्या साड्या, भिकारी खाजी, आणि असं आम्हाला आमची दीदी भीक देते स्वतःच, म्हणजे तिला स्वतःला भीक लागली आहे, स्वतःच्या साड्या खरेदी करते, पण किती ठेवणार म्हणून एक दोनदा वापरून आम्हाला देते, आम्हीच एकमेकींमध्येच काय ते वाटत असतो, बाकी कोण तिच्याकडनं साड्या घेत नाही. माझी दीदी म्हणजे तीच, ती हवस क्वीन, तर तीच आहे माझी दीदी, असं कोकलून सांगत असते. आज पण सांगत होती की हवस क्वीन माझी दीदी आहे आणि माझ्या दीदीबद्दल तुम्ही बोलायला पाहिजे होतं. तर ती तर कोकलून सांगत असते. ती जिरू पण आपली, आमची हौसी धन्नो आहे असं करून सगळीकडे तुझं नाव पुढे पुढे करत असते. मग अजून किती आता शाउट आऊट नाही तर काय, आणि आता काय आता नवऱ्याच्या नावं लावणार की काय? हां, ती चच्चू गवार लावणार आणि तू नाऱ्या पाऱ्या लावणार, असं काय करणार म्हणजे शाउट आऊट? काय राव, काय बोलता, काय नव्हेच ते. आणि सगळं आपल्या वडिलांचं सगळं वाईट बाबा, वडिलांची लोकं वाईट, वडिलांचं लुक्स वाईट, सगळं वाईट. काय तर आमची नाकं बाबा आमच्या वडिलांवर गेली आहे म्हणून अशी आहे, आमच्या घरात फक्त तिचंच भोगदे बरे आहेत आपले नाकाचे म्हणते मी, कारण ते आईच्या इथे गेले. माझे आजोबा म्हणजे आईचे पप्पा तर असे एकदम हिरो होते, हिरो म्हणूनच 2 गटवल्या. हां, ती एक आणि वेगळी स्टोरी आहे. त्या मोठ्या मावशीबद्दल तर अजून काय सांगितलंच नाही आहे. लफडेबाज खानदान पहिल्यापासूनच चिटाईचं. कोण दुकानात जाता दुकानवालाच काय पटवतंय, कोणाचं 15वं वरीस धोक्याचं, कधी हात धरूनच काय जाते कुठे, आणि काय नव्हेच ते आहे सगळं. सो काय नाही ते खाजीचं, म्हणजे काय नको सांगूच ग. आणि कशाला एवढं क्लॅरिफिकेशन, जर तुम्हाला काही फरक पडत नाही, जर काही आम्हाला फरक नाही पडत, आम्ही तर हसतो अशा कॉमेंट्सवर. आमच्यामध्ये असं भांडण लावायचा प्रयत्न करता, आम्ही हसतो. मग हसता तर हस ना, अलकट हस ना. आता कशाला सगळेजण या करत आले हां, आणि ती कशाला रडते मग अशी? एवढं हसायचं ना, मग हसतो. हस ना बावळ्यात कुठची येडीबाई, हट हुर्र पागलबाई. आता पण ती सुंदर दिसते, कारण आता ती आई बनली. आता नाही बनली, झालं त्याला, जमाना झाला. आणि तिच्या उलट्या मिशांबद्दल सांगत होती. उलट्या मिशा तिला बोलतात, आणि तुम्ही काय कधी असं तुम्हाला नाही झालं का पिगमेंटेशन, आणि हे झालं नाही का, ते झालं नाही का? हो का? हां, माझ्या डार्क सर्कलवर क्रीम देण्याच्या आधी तिला पिगमेंटेशनवर दे, आणि त्या नाऱ्याच्या ढेरीखाली आहे ना तिथे काहीतरी लावायला दे. आधी स्वतःच्या घरच्यांचं कर. स्वतःचा थोबाड भरला ना ते बुजव आधी खड्डे, आणि कुठे खड्डे भोकं पडली असतील ना तुझ्या, ती पण बुजव, आणि नंतर लोकांना सांगायला ये क्रीम देते मेली. तुझ्या लाव डांगीत, गरज आहे तुला, जाम जळणार आहे आज तुझी. ते बर्नॉलवाले देतात का बघ फ्रीमध्ये, फुकटचंच. तसं पण तुला सगळंच फुकटचंच पचतं ना. मला पण भैरू झाला, मग मी लगेचच एकदम माझं पोट सपाडा झालं होतं, मग दुसरं झालं, मग ते राहिलंच नाही माझ्याकडे. आणि मग अबॉर्शनचं ते नाही सांगितलं. एक तर ते अबॉर्शन का मिसकॅरेज, ते पोस्टपार्टम आणि पोस्टमार्टम सारखं कन्फ्युजनच आहे. तर त्यामुळे काय आता ते
माहिती नाही, पण ते पण सांग ना. त्याच्यानंतर काय झालं, सपाट झालं की वर आलं उफाळून, म्हणून असले चाळे करतेस येड्यासारखे. जाऊन तिकडे चच्चू समोर आला की हिला घाम फुटतो, नको तिथे मावशीला येते खाज. आणि त्या जिरूसारखंच, तिला एवढे हेल्थ इश्यूज आहे, तिला एवढं हे आहे, तर मग आता ते तुम्हाला माहिती की आम्हाला माहिती. अगं तू हगल्या मुतल्याचं सांगते एवढं सारखं, मला आभाळ आलं तर माझ्या कंबर दुखते आणि मग अबॉर्शनचं होतं आणि मग मुलाचं होतं आणि मग ते मूल गेलं तर मग मला असं त्रास झाला आणि माझं मग हाडच दुखतात आणि माझं एकदा नाही दोनदा सिझेरियन झालं, हे झालं त्या झालं, सगळं सारखं सांगत बसते आपली. इथे आला डांगेला फोड आला, पण तू इतकं म्हणजे हेल्थ इश्यूज वगैरे होते. आणि हां, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ज्या लोकांना हे देत असते ना, मोठी ज्ञान देत असते काय, थायरॉइड वगैरे ते हे इम्प्युअर स्किनसाठी, तर कुठले विषय कुठून असा कुठे हात घालून काढते घाण कुठची. तर स्वतःच्या बहिणीकडे म्हणजे ह्यांचं बघा, हे पैशासाठी, फक्त पैशासाठी, कोणाचं काही भलं होणार नाही, लागली तर वाटच लागणार ह्या लोकांमुळे. आणि म्हणूनच असेच कित्येकांची वाट लावली ना ह्यांनी, म्हणूनच ह्यांच्या फॅमिलीमध्ये हे सगळं जे काही घाण आणि जे काही होतंय ना ह्यांच्या बाबतीत, ते ह्यांना हा त्यांच्या नशिबाचाच कर्म आहे, फेरा आहे. तर स्वतःच्या बहिणीकडे लक्ष द्यायचं होतं ना. मग स्वतःच्या बहिणीला एवढा त्रास आहे, स्वतःच्या घरात एवढे प्रॉब्लेम आहेत, ते सोडून बाहेर बोंबलत बसली आहे आपली. ह्यांना बाहेर शेण खायची सवयच आहे ना. स्वतःच्या घराचं राहिलं बाजूलाच, घरातलं काहीच आवडत नाही, बाहेरच खायचं, बाहेरच्यांचंच खायचं असतो. सगळीकडे पडत असते, रात्रीची निघते आपली बिळातनं बाहेर. आकाश 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 आवडतं. ह्याच्याच वरनं कळतंय मंडळी की ज्यांच्या स्वतःच्या घरात एवढे प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या घरातल्यांचे प्रॉब्लेम्स काय सुटत नाही आहेत, जे ही बाई स्वतःच्या बहिणीच्या उलट्या मिशा नाही बुजवू शकली की तिचं कुठलं काय दुसरं काय, मग स्वतःच्या बहिणीला लाव ना त्या प्युअर स्किनला तिकडे त्यांचा खायला, तिला पाठव ना. एवढं चांगलं आहे, तुला चांगला अनुभव आलाय, तर दुसरीकडे कशाला हँची करत कोकलत असते गाढवीण कुठची येडीबाई. हट हुर्र पागलबाई, अजिबात तोंड घेऊन येऊ नकोस. ह्या वेळेला कमी खाल्ल्यास पुढच्या वेळेला पूर्णच ना चांगली बुकलून काढेन, लक्षात ठेव. आणि तू ना ह्या गोष्टी करू नकोस. तुझ्या तोंडातनं ते शोभत नाही की तुझ्या आईला कोण बोललं, तुमच्या आईला बोलताना विचार करा तुमच्याबद्दल, तुमच्या आईबद्दल, तुमच्या लेकराबद्दल. असं तुम्ही एक स्त्री आहात ना, मग तू कोण आहेस ग? हां, टाळ्या पिटणारी आहेस का? ते तरी चांगले असतात, ते त्यांना इमान असतो, इमानचं खातात, चांगलं आशीर्वाद देतात. तुझ्यासारखी घाण तरी नाही करत ग. म्हणजे तुझ्यासारखी विकृत नालायक बाई नसेल कोणती जगामध्ये, इतकी घाणेरड्या लेवलची आहेस तू. आणि काय तू दुसऱ्यांच्या लेकराचं वगैरे काय तू बोलते, तुझं दाखवलं ना पूर्ण. तरी मी मुलाबद्दलच्या कॉमेंट दाखवल्याच नाही आहेत. आणि ह्यात ही एकटी नाही आहे, हिची पूर्ण चौकडी आहे. म्हणजे सुरुवात हिने केली आहे, कारण ज्या दिवशी हिने कम्युनिटी टाकली त्या दिवसापासूनच ते सुरू झाले. पण नंतर मग ह्या लोकांनी म्हणजे असं ठरवून मग असं एकमेकांना आयडिया देऊन यांचे सगळे माझ्याकडे व्हिडिओ कॉल आणि फोन कॉल आणि सगळं आहे माझ्याकडे. सो हे सगळं काही आलंय ना, ते ऑब्व्हियसली खाजीला तर माहितीच आहे तिच्या ताईचे धंदे. पण जर माहिती नसेल तर आता माहिती झालंय, तर काय करता येतं तर करा, हिला आवर घाला, नाहीतर सगळीकडे हे असं होतच राहणार आहे. कारण मला एकच गोष्ट एकदम माहिती आहे आणि एकदम मी ती कटाक्षाने, माझा त्या गोष्टीवरती एकदम मनापासून विश्वास आहे. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा. त्यामुळे ना त्या दिवशी तू जे लेक्चरबाजी करत होतीस ना, जे काही बोलत होतीस ना, ते स्वतःवर अवलंब आणि स्वतः तो त्या गोष्टीचा विचार कर की तो आहे माझ्या पाठीशी बसलेला, तो आहे, तो बघतोय सगळं आणि तोच करेल हिशोब सगळ्याचा. समजलीस का? तुझ्यासारख्या फालतूबाईची गरज नाही येते. त्याच्यामुळे ना खिशात घालायचं आणि फुटायचं इथून. चालेल, निकल ऑडियन याडीबाई, हट हुर्र पागलबाई. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि जे काही आहे ते मी विथ प्रूफ तुम्हाला आज दाखवलेलं आहे. सो मावसाडला पण कळलं असेल की मी सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत आणि मी असंच बोलत नाही, सगळ्या गोष्टींची प्रूफ पण आहेत, सगळे रेकॉर्डिंग्स पण आहेत आणि अशाही गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही 100% गोत्यात येऊ शकता. सो ट्रस्ट मी मावसाड, इज्जतीत राहा आणि दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालणं बंद कर.
सो सी यू टुमॉरो इन अनदर पॉडकास्ट मंडळी. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.